शिर्डीमध्ये भाजपचं महाअधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनासाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातले सगळे मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। या अधिवेशनातून शरद पवारांसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। या निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता, तो विश्वास जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे। तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते। या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो। तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो। माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला, जो या निवडणुकीचा गुरुमंत्र ठरला। एक है तो सेफ है, हे मोदीजींनी सांगितलं, हे आमच्या साधू संतांनी सांगितलं। खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय। लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार। मी एकच गोष्ट सांगतो, समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत। माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल, अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।